मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील। आज माझा राजीनामा देण्यामागचं कारण असं आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावलले। मी सुनेत्रा वहिनींना 2 दिवसापूर्वीसुद्धा पत्र मेसेज केला होता की वहिनी, पक्षाची अवस्था अतिशय बिकट परिस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या पक्षातला आणि जो पक्षाला ताकद देईल, जो आता कार्यकर्त्यांना एकजूट करेल, कार्यकर्त्यांची मनोबल वाढवेल, अशा पद्धतीचाच उमेदवार या ठिकाणी द्यावा। कारण आता तुम्ही बघितलं पिंपरी चिंचवडची परिस्थिती कशी आहे की आता पिंपरी चिंचवडला आपल्याकडे आमदार नाही आहे, पुणे शहरातही तीच परिस्थिती आता आहे। आणि आज अजितदादा जेव्हा वेगळे झाले त्याच्यानंतरनं जेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो, त्यावेळेस ॲफिड्यूट जे बनवले त्याचं जीवाचं रान करून आम्ही त्या ठिकाणी ॲफिड्यूट बनवले। आणि 2017ला जेव्हा म्हणजे 2017च्या आधी आमच्याकडं संजय काकडे खासदार होते, अजितदादांनी शरद पवार साहेबांनी त्यांना खासदार केलं होतं, परंतु 2017ला ते आमच्याकडचे निष्ठावंत 2-2 टर्म लढवलेले उमेदवार पक्षाकडे चांगले उमेदवार BJPकडे घेऊन गेले आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की आम्ही 100 उमेदवार या ठिकाणी निवडून आणू म्हणून। पण माझं मत असं होतं त्याच्यातलं, आणि अजितदादांच्या पाठीशी पुणेकर खंबीरपणे उभे होते आणि त्याच ताकदीने त्याच जिद्दीने आम्ही त्या ठिकाणी तिथले जे गेलेले उमेदवार आहेत त्यांच्या जागा लढवल्या आणि चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी टक्कर दिली आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचे नगरसेवक त्या ठिकाणी निर्माण करू शकलो। परंतु मला असं वाटते की जर अशा पद्धतीची पाठीत खंजीर खुपसून जर तुम्ही त्या पद्धतीने दुसरा पक्ष वाढवत असाल आणि ऐन वेळे तुम्हाला संधी पाहिजे म्हणून जर तुम्ही आज त्या पक्षाकडे येऊन उमेदवारी मागत असाल तर हे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला पटलेलं नाही। त्यासाठी मी सुनेत्रा वहिनींना माझ्या पदाचा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे।